नमस्कार मित्रांनो. शेअर बाजारात सगळ्यात जास्त पैसा जर कधी भेटत असेल ना, तर तो गॅप अप गॅप डाऊनच्या ट्रेडमध्ये, म्हणजे BTS ट्रेडमध्ये. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा जो नफा आहे ना, जो मी गॅप अप गॅप डाऊनमध्येच मिळवला होता. आमचे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनाही माहिती आहे. ही गोष्ट होती 2020 नाही, मला वाटतं 23ची, 22-23ची. बँक निफ्टीचे मी काही लॉट घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी गॅप अप झालेला. त्यावेळेस त्यातला गॅप डाऊन झाला, त्यातला नफा जो होता ना, तो 17 लाख रुपयाचा नफा होता. मित्रांनो, एवढी पॉवर ह्या BTS ट्रेडमध्ये असते. आणि हे BTS ट्रेड घेताना काही जर सेटअप प्रॉपर फॉलो केले, प्रॉपर त्याचा अभ्यास केला, प्रॉपर सराव केला, तर मिळणारा नफा तुलनात्मक खूप कमी स्ट्रेस फ्री असतो. आणि पण जो असतो तो खूप मोठा असतो. मी खूप मोठा का बोलतो? सो इंट्राडेमध्ये काय होतं की जेव्हा आपण एखादा ट्रेड घेतो तेव्हा आपलं लक्ष कंटिन्यू त्या ट्रेडवर असतो आणि धगधग चालू असते. एक वेगळा स्ट्रेस असतो. तो जरी ट्रेड नफ्यात गेला तरी भीती वाटते तो नफा जाणार तर नाही ना. आणि मग त्या भीतीने आपण त्याची व्हॉलॅटिलिटी असते त्याच्यामुळे आपण पटकन बाहेर पडतो. BTS ट्रेडमध्ये तसं नसतं की आपण झोपलेलो असतो किंवा आपण मार्केटमध्ये नसतो. मग सकाळी उठून मार्केट जर गॅपअप झालं तर ती पूर्णच्या पूर्ण रॅली भेटते. त्यामुळे तुलनात्मक मोठा नफा आपल्याला BTS ट्रेडमधनं भेटतो. पण हे BTS ट्रेड अचूक निवडता येतात का? तर मित्रांनो, बहुतांश प्रमाणात ते निवडता येतात. आणि होतंय काय की जेवढे त्याच्यामध्ये नफा असतो ना तेवढी रिस्क पण असते. मग ती रिस्क मिनिमाइज कशी केली जाते, त्यासाठी हे जे वगैरे कास्ट आहे सगळे आपण आजच्या सेशनमध्ये भेटणार आहोत. पण आजच्या सेशनमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं शिकणार आहोत की हे जे BTS ट्रेड आहेत ते निवडण्याची पद्धत तरी कोणती आहे. तुम्हाला आठवत असेल, मागच्या काही मला वाटतं 28 तारखेला निफ्टीमध्ये 1300 अंकाचा गॅपअप झाला होता. आणि त्यावेळेस आमच्या विद्यार्थ्यांनी ट्रेड कॅरी केले होते. मित्रांनो, एका ट्रेडमध्ये म्हणजे 7-8 हजार रुपयाच्या भांडवलामध्ये कुणाला 80,000, कुणाला 58,000, कुणाला 72,000, कुणाला 58,000, डिपेंड्स कोण कधी बाहेर पडलं सकाळी. पण ती मजाच वेगळी असते. म्हणजे एक ट्रेड तुमचं पूर्ण मूडच पूर्ण चेंज करणं. आणि सकाळचं जेव्हा लक्ष्मी दर्शन होतं ना मित्रांनो, पुरा दिवस जबरदस्त जातो आणि मला खूप आनंद होतो. आमचे विद्यार्थी हा गॅप अप गॅप डाऊनचे ट्रेड आहेत ना, हा जो गॅपचा जो बेनिफिट्स आहे ना, खूप छान पद्धतीने पकडतात. आणि ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे. एक अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला लाखो रुपये देऊनसुद्धा कोर्समध्ये शिकायला भेटणार नाही, ती आज फ्रीमध्ये शिकायला भेटणार आहे. विनंती एकच आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा लोकांना शेअर करा की ज्यांना शेअर मार्केटमध्ये एक एक्स्ट्रा इन्कम मिळवायचा आहे. अशा लोकांसाठी करा जे इन्कमसाठी धडपडत आहेत पण त्यांना सफिशियंट इन्कम त्यांच्या नोकरीतून, त्यांच्या व्यवसायातून मिळत नाहीत. असे गावखेड्यातले खूप लोक आहेत की जे 8-8, 10-10 हजारासाठी राबत आहेत. मित्रांनो, तुम्ही बघा, मी का शेअर मार्केटबद्दल एवढं भरभरून बोलतो, त्याचं कारण आहे की जेव्हा सामान्य कुटुंबातला विद्यार्थी थोड्याशा अभ्यासाच्या जोरावर जेव्हा दिवसाला 10,000, 15,000, 5,000, 20,000 कमवतो ना, तेव्हा माझ्यासारखा आनंद दुसरा कुणालाच असू शकत नाही. मी मागच्या आठवड्यात तुम्हाला दाखवलं होतं दीपक वैद्यांचं. ह्या आठवड्यात बघा ही मुलं काय करतायत. हे आमचे दीपक वैद्य जे BSTमध्ये कंडक्टर आहेत, वय वर्ष 57-58 वर्ष आहे. पण दररोज जर तुम्ही बघाल त्यांना 2,000, 3,000 जेवढा नोकरी करून BSTमध्ये त्यांना पगार आहे ना, तेवढा पगार काढण्याचा ते प्रयत्न करतात, ते पण नोकरी सांभाळून. पण हे एका दिवसातलं नाही आहे. गेली 3-4 वर्ष ते इथे शिकत आहेत, सराव करत आहेत, अभ्यास करतात आणि एक जज्बा बनवला आहे त्यांनी की नाही, मला सगळे करतात तर आपण का नाही करू शकत. आणि ह्या व्यवसायाचं वेगळेपण हे आहे की इथे कुठलीही तुम्हाला मोठी डिग्री लागत नाही, खूप मोठा अनुभव लागत नाही किंवा खूप मोठा पैसाही सोबत असणं असंही काही नाही आहे. हां, पण ती आग तुमच्यात असायला हवी. दीपक वैद्यच नाही बघा, हे आमचे रोहन माधव, हे गेले 3-4 वर्ष आमच्याकडे शिकत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी पुन्हा प्रवेश घेतला आणि पहिल्याच दिवशी त्यांचं जर उत्पन्न बघाल ना, मी पण शॉक झालो. पूर्ण कोर्स फी त्यांनी वसूल केली. 14,000 रुपयाचं प्रॉफिट इंट्राडेमध्ये एका दिवसात कमवलं. अच्छा, तुम्ही बोलाल एखाद्या दिवशी फ्लूक होतं, मार्केट सर्वांनाच वेलकम गिफ्ट देतच, तसं नाही मित्रांनो. पुन्हा त्यांचा प्रॉफिट दिसतो. हा त्यांचा दुसऱ्या दिवसाचा प्रॉफिट, 2च दिवस झाले. त्याच्यानंतर आमचे भूषण बघा माळवे, पुण्याचे विद्यार्थी आहेत, 19,000 रुपयाचा नफा. अशा खूप स्टोर आहेत. हे आमचे आनंद जाधव,
8 दिवसापूर्वी जॉईन केलं ग्रुप, अभ्यास करतात, सरावाच्या आधारे त्यांचं इन्कम बघा मित्रांनो. म्हणून मी नेहमी काल माझ्या विद्यार्थ्यांच्या मास्टर क्लासमध्ये पण सांगितलं की मी मित्रांनो आता थोडासा इंट्राडेकडे फोकस करतो आहे. त्याचं कारण असं ना मित्रांनो की स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल, लाँग टर्म हे सगळं ऐकायला बरं वाटतं. तिथे नफ्याची खात्री पण मोठ्या प्रमाणात असते जर आपण प्रॉपर अभ्यास, प्रॉपर मेंटर किंवा प्रॉपर सरावाच्या आधारे केलं तर. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे. मग सामान्य लोकांनी काय मार्केटमध्ये काम नाही करायचं का? तर त्याचा अर्थ अजिबात नाही. केलंच पाहिजे. मार्केट शिकलं पाहिजे, त्याचा सराव केला पाहिजे, चांगल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं पाहिजे. किती दिवस करावं लागतं आहे? 2 महिने, 6 महिने, वर्ष. पण एक सांगतो मित्रांनो, जर तुमच्यात ती आग असेल ना, आपली परिस्थिती बदलायची, मार्केट तुम्हाला भरभरून पैसा देईल. गरज आहे ते प्रॉपर अभ्यास करायची, त्याचा सराव करायची आणि एका चांगल्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही रोज जर मार्केटमध्ये बघाल ना मित्रांनो, रोज हा निफ्टीचा चार्ट आहे, तुम्ही बघा दररोज निफ्टी कमीत कमीत 50-100 अंकाची रॅली देते, बँक निफ्टी देते. हे सगळे इंडेक्स, मी ह्या इंडेक्सबद्दल का बोलतो तर ह्या इंडेक्समध्ये काम करताना आपल्याकडे 10-15 हजार, 5-10 हजाराचा कॅपिटल असला ना तरी पुरेसं आहे. 5-10 हजाराचा. कुठली मोठी डिग्री नको, मोठा अनुभव नको की मोठा सेटअप नको, काही नाही आहे. अच्छा, रिस्क कुठे नसते. तुम्ही साधा चहाचा टपरी जरी टाकलात ना तरी लाख रुपयाचं कॅपिटल लागेल, किमान 50,000 पुढे गेले नाहीत, पण त्याच्यात रिस्क आहे ना. असा कुठला व्यवसाय नाही, अशी कुठला जॉब नाही की जिथे जोखीम नाही, रिस्क नाही. रिस्क सगळीकडेच आहे. खरा विजेता कोण असतो? जो रिस्क मॅनेज करतो. आणि रिस्क मॅनेज कशी केली जाते तर त्यासाठी प्रॉपर अभ्यास असतो, सराव असतो. मनात आणलं तर आपण काही करू शकतो. आणि मला खूप जण बोलतात की सर तुमच्या एखाद्या विद्यार्थ्याने 1000-2000 कमवले तरीसुद्धा तुम्ही एवढा आनंद का व्यक्त करता? अरे, आपण सर्वसाधारण मोठी अपेक्षा न करता 1000 रुपये जरी पकडले ना तरी महिन्याचे 20-30 हजार रुपये होतात. ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट किंवा स्किल याला सुद्धा तेवढा पगार नसतो. हे तर आपण हातातला कामधंदा सांभाळून करू शकतो मित्रांनो. आणि जर ते एवढं वाईट असेल, तो जर जुगार असेल, तो जर सट्टा असेल, तर सरकारने त्याला बॅन का नाही केलं? जर एखादी गोष्ट हानिकारक आहे, तिने खरोखरच अपायवत असेल तर सरकार ते बॅन करते. आपल्याकडे क्रिप्टोला कुठे आधार आहे? सरकारची परमिशन नाहीच आहे ना. पण जर ऑप्शन ट्रेडिंग बॅन नाही आहे, उलट सरकार त्याच्यातून एसटीटी वगैरे किती टॅक्सच्या माध्यमातून अब्ज रुपये कमवत आहे. आणि मला खूप आनंद होतो मित्रांनो, आज अश्वमेध सुरू करून, शेअर मार्केटचं प्रशिक्षण करून 5 वर्ष झाले. आपल्या अश्वमेधमध्ये शिकायला गावखेड्यातले सामान्य मुलं आहेत, मोठ्या प्रमाणात महिला आहेत, ज्या घरच्या जबाबदारी गृहिणी म्हणून पार पाडून किंवा नोकरीधंदा करून सुद्धा ती लोक काम करतात. असे कितीतरी देश विदेशातून आपली मराठमोळी मुलं आहेत की जी ऑनलाईन आमच्याकडे प्रशिक्षण घेतात आणि खूप छान पैसा कमवतात. आणि खूप आनंद होतो मला, कारण आजपर्यंत मीही ऐकलं, म्हणजे मी जेव्हा प्रोफेशनली याच्यात येणे अगोदर असं म्हटलं जायचं की शेअर बाजार हा फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांसाठी. बडा पैसा छोटे पैसों को खिचता है. शापचूक. तुमचा अभ्यास, तुमचं डेडिकेशन पैशाला खेचत आहे. आणि खूप काय रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. तुम्ही एखादा सेटअप जरी सिरियसली घेतला, त्याच्यावर सराव केला, सराव जास्त नाही, महिनाभर सराव करा, थोडी मार्केटची टेंडन्सी ओळखा आणि मग बघा तुम्ही स्वतः किती एन्जॉय कराल तो पैसा. कारण हा पैसा स्ट्रेस आहे, हो आहे, पण कधी स्ट्रेस असेल जर तुम्ही रॅन्डमली काम करत असाल, कोणाकडनं टिप्स घेऊन काम करत असाल, कारण तुम्हालाच माहीत नाही तो वर जातो की खाली जातो. तुम्ही घेतलेला ट्रेड खाली घ्यायला लागेल तर स्ट्रेस येणारच, मानसिक ताण वाढणारच, चिडचिड वाढणारच, कारण शेवटी हार्ड अर्न मनी आपण लावतोय. पण जर प्रॉपर अभ्यासाच्या आधारे व्यावसायिकपणे आपण जर काम केलं, मी तर असं म्हणेन तुम्ही दिवसातून 1 तास प्रॉपर अभ्यास केला, अर्धा तास अभ्यास केला, चार्ट व्यवस्थित समजून घेतला, तरीसुद्धा पैसा कमवणं मुश्किल नाही. आणि इथे किती पैसा मिळू शकतो माहिती आहे तुम्हाला? अमर्याद, लिमिटच नाही. लॉस किती होऊ शकतो त्याला लिमिट आहे, ते तुम्ही ठरवता स्टॉप लॉसच्या आधारे.
समजा जर मी एखादा ट्रेड घेतला तर त्याच्यात मी स्टॉप लॉस पहिलेच ठरवतो की याच्यात प्रॉफिट किती होईल मला माहीत नाही, पण लॉस किती होईल हे मी ठरवतो आहे. सो मी तो स्टॉप लॉस लावतो आणि तेवढंच होतं. मग तरीसुद्धा लोक लॉस का होतात? तर त्याचं एकमेव कारण अभ्यास करायचं नाही आहे. रेडीमेड कोण कॉल देत आहे तर त्यांच्या भरोश्यावर आपण आपला पैसा लावतो आहे आणि कुठल्या तरी आशेवर राहतो आहे की नाही त्याने दिलं आहे ना मग वर जाईल, कोणतरी न्यूज चॅनलवर सांगतो, अजून कुठे सांगतो. आणि जे जे चांगलं आहे ना तिथे वाईट प्रवृत्ती असतात. म्हणजे शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर प्रशिक्षणाच्या नावाखाली बघितलात ना आजकाल अशा पद्धतीत खोटे नाटे हे पाठवत आहेत. PNL प्रॉफिट अँड लॉसचे फोटो सगळे एडिटेड. आज AIच्या जमान्यात काहीच कळत नाही. पण मला अभिमान का वाटतो तर आमच्या ग्रुपवर, आमचं जे टेलिग्राम ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे, तुम्ही जर तिथे बघाल तर रोज दुपारी 3 नंतर आमचे विद्यार्थी, मग त्या महिला असतील, इतर मुलं असतील, हे त्यांचा ॲक्च्युअल प्रॉफिट जेव्हा टाकतात, मग तो 500 असेल, 1000 असेल, 5000 असेल, मला तेवढाच आनंद वाटतो. कारण आज गावखेड्यामध्ये दिवसाचे 1000 रुपये खूप मोठी गोष्ट झाली आहे. आज तरुणांच्या हाताला काम नाही आहे. लोक शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांचं त्याच्यात भागत नाही आहे. आणि मग आपल्याकडे पैसा वाढवण्यासाठी दुसरे टूल जे आहेत ना ते एवढे कामी नाही आहेत. उदाहरणार्थ FD आहे, PPF आहे. महागाईच्या तुलनेत त्यांचं रिटर्न काय कळतच नाही आहे. आणि मग जर तुम्ही ह्याचा जर अभ्यास केला थोड्याशा गोष्टी समजून घेतल्यात, मित्रांनो, किती पैसा कमवायचा ना हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. आणि ह्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे जगभरात शेअर मार्केट का प्रसिद्ध आहे तर त्याचं एकमेव कारण की ती लिक्विडिटी आहे. लिक्विडिटी म्हणजे काय, तर माझा पैसा मी कधीही बाहेर काढू शकतो. तसं प्रॉपर्टीमध्ये किंवा इतर गुंतवणुकीमध्ये नाही आहे. तिथे तुम्हाला गिरायक लागेल, भाव वाढला असेल तर, इथे तसं नाही. आणि म्हणून सर्वसामान्यांना हे आर्थिक साक्षर कसं केलं जाईल, कसं त्यांना शेअर बाजारातून सुद्धा इन्कम कमवण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवले जातील, ह्यासाठी आम्ही एक जबरदस्त विशेष कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो. हा इंट्राडे ट्रेडिंग कोर्स, प्रीमियम इंट्राडे ट्रेडिंग कोर्स, अतिशय कमी शुल्कातला हा कोर्स आम्ही लॉन्च केला आहे. अतिशय. आणि आता तर आम्ही काय केलं आहे की आमचा जो मेन कोर्स आहे मेंटरशिप कोर्स, त्याची फी खूप जास्त आहे, 1,00,000-1.5 लाखाच्या घरात आहे. पण हा कोर्स ना आम्ही एकदम कमी शुल्कात आणला. आणि आज तर आम्ही असं केलं आहे, आज आणि उद्यामध्ये जे ह्या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करत आहेत त्यांना अवघ्या 10,000 रुपयात LS ब्ल्यूच्या मदतीने आम्ही ह्या कोर्समध्ये पूर्ण 1 वर्षाचे मेंटरशिप कोर्स देतो आहे त्यांना. ह्याच्यामध्ये बेसिक ऑफ स्टॉक मार्केटपासून ते तुमचे फंडामेंटल असेल, ऑप्शन ट्रेडिंग असेल, सर्वच असेल, प्लस 1 वर्ष ह्यांना प्रीमियम ग्रुपमध्ये आम्ही समावणार आहोत. म्हणजे तो प्रीमियम ग्रुपमध्ये एक कम्युनिटी असते आमच्या विद्यार्थ्यांची आणि तिथे लाईव्ह मार्केटमध्ये ॲनालिसिस असतात, लाईव्ह स्टडी पर्पजसाठी असतात. पण एवढा जबरदस्त हा कोर्स आहे, म्हणजे ज्या कोर्सची फी 50,000 ते 1 लाख होती तो कोर्स अवघ्या 10,000 रुपयामध्ये, ते पण आज आणि उद्या जे नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी. पण ह्याचं आणण्यामागचं कारण हाच होतं ना की सर्वसामान्य लोकांना सुद्धा या मार्केटमध्ये प्रवेश मिळावा आणि त्यांना एक प्रॉपर प्रशिक्षण मिळावं. कारण खूप लोक आजपर्यंत, मला वाटतं हजारो लोकांनी आमच्याकडे प्रशिक्षण घेतलं अश्वमेधमध्ये. आमचा जो 1 वर्षाचा जो वेगळा कोर्स आहे मेंटरशिप कोर्स, त्याच्यात आम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, स्विंग ट्रेडिंग, टेस्ट ह्या सगळ्या गोष्टीवरती काम करत असतो. पण तो कोर्स सर्वांना परवडणार नाही आहे. खूप जणांचं असं असतं की सर आमच्याकडे कॅपिटलच छोटं आहे, त्यात फी एवढी कशी काय करणार, खूप गोष्टी होत्या. आणि मग कुठेतरी जाऊन आज वाटतं की नाही, जसं आपण सुवर्ण कोकणमध्ये सामान्य शेतकऱ्याला सुद्धा शेतीला ग्लॅमर देण्याचं काम आपण करत होतो की शेतीला जर पूरक धंद्याची व्यावसायिक पद्धतीने जोड दिली तर त्यात कसा पैसा असतो, कशी लोकांना हाताला बळ देता येईल किंवा त्यांच्या बांधावर आपल्याला जाता येईल, सेम प्रकार आपण आता शेअर बाजारात करतो. मित्रांनो, शेअर बाजारात सर्वसामान्य लोकांना कसं चांगलं काम करता येईल, कसं त्यांच्या हाताला बळ देता येईल, कसं त्यांना रोज एक छान उत्पन्न, एक मार्ग त्यांना दाखवता येईल, ह्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येकाने, महाराष्ट्राच्या घरातल्या प्रत्येक मुलांनी, मुलींनी, स्त्रीनी, महिलांनी, प्रत्येकाने आर्थिक साक्षर हे झालंच पाहिजे. कारण ही आता याच्या पुढे गरज असेल मित्रांनो. आणि पुन्हा सांगतो, ही जी मुलं आहेत ना, जी मी मगाशी दाखवली, रोहन असेल, दीपक असेल, ओके, ही सगळी सर्वसामान्य घरातली मराठीच मुलं आहेत, ही कुठ वेगळी नाही आहे. पण ह्यांचं डेडिकेशन होतं, ह्यांच्यात ती आग होती. इथे वय, शिक्षण ह्याला काहीच बंधन नाही आहे. इथे गरज आहे की तुमच्यामध्ये आग किती आहे, तुम्ही किती सिरियस आहात.
पैसा कमवण्यासाठी, ह्यावर हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि आजचा जो विषय आहे ना मित्रांनो, तो खूप महत्त्वाचा आहे. जसं मी मगाशीच बोललो सुरुवातीला, की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रॉफिट जो होता ना, तो ह्या BTS ट्रेड म्हणजे गॅप ट्रेडिंगच्या माध्यमातून होता. 2022ला ज्यावेळेस मला वाटतं कुठलं तरी युद्ध होतं, रशिया युक्रेन असं युद्ध, 22 की 23 काहीतरी होतं जानेवारी महिन्यात, मला वाटतं रशिया युक्रेन युद्धच असेल ते. आणि तेव्हा मी ते 2000 लॉट घेतले होते बँक निफ्टीचे. तेव्हाचे विद्यार्थी किंवा सोशल मीडियावरती पण मी माझ्या सगळ्या अकाउंट्सवरती ते टाकले होते प्रॉफिट. सो सांगण्याचा उद्देश काय, की आपण जर प्रॉपर अभ्यासाच्या आधारे, प्रॉपर सेटअपच्या आधारे जर ॲनालिसिस केलं ना, सो त्याच्यातून मिळणारा परिणाम हा खूप जबरदस्त असतो. आज जो आपण विषय घेतला आहे, की हा जो गॅपअप होतो किंवा गॅप डाऊन होतो, तो प्रेडिक्ट करता येतो का, त्याच्यासाठी काय एखादी सिस्टम आहे का, त्यासाठी एक कुठली पद्धत आहे का? तर होय मित्रांनो, मी आणि माझे विद्यार्थी गेले 5 वर्ष जो सेटअप वापरतो, जो आम्ही लाखो रुपयाच्या कोर्समध्ये त्यांना सांगतो ना, शिकवतो, तो मी तुम्हाला इथे मोफतमध्ये सांगतो. सो माझी इच्छा एकच आहे की ही माहिती, ही एवढी उपयुक्त माहिती ही स्वतःपुरता मर्यादित न करता तुम्ही जास्तीत जास्त अशा लोकांसाठी शेअर करा. अशा नुसती शेअर करू नका, त्यांना फोन करून सांगू सोड हा व्हिडिओ बघण्यासाठी, की ज्यांना खरोखरच वाटतं की आपल्याला अजून एक्स्ट्रा इन्कम कमवायचं आहे, आपल्यालाही मार्केट शिकायचं आहे, आपल्यालाही एक पॅसिव्ह इन्कम, असं इन्कम की ज्या आपण झोपलेलो असो तरी आपला पैसा आपल्यासाठी काम करेल. ओके, सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाठवा. सो ह्या सेटअपमध्ये काय करतो मित्रांनो, मी फक्त 2च इंडिकेटर लावतो. मी हे परत इंडिकेटर तुम्हाला लावून दाखवतो. हा टेक्निकल ॲनालिसिसचा भाग आहे. आमचे जे विद्यार्थी आहेत, जे ह्या कोर्समध्ये पण आजच्या येणार आहेत मास्टर क्लासचे इंट्राडेच्या. ओके, आता इंट्राडेचाच कोर्स का घेतला, त्याच्या मागचं कारण थोडंसं तुम्हाला सांगतो. की असं म्हटलं जातं की ओव्हरनाईट, नवीन असताना ओव्हरनाईट रिस्क कॅरी करणं खूप जोखमीचं असतं. सो इंट्राडेमध्ये काय असतं की तुम्ही तुमचा जो ट्रेड असतो, जर थोडा लॉसमध्ये जात असेल तर झटकन कट करू शकता. ओव्हरनाईट तसा करू शकत नाही, एक. आणि दुसरा गोष्ट, इंडेक्समध्ये आपल्याला कॅपिटल कमी लागते. अच्छा, शेअर मार्केटची मजा आहे ना, तुमच्याकडे एक साधा मोबाईल असेल किंवा जुना PC असेल ना, तरी तुमचं छान काम करू शकतं. ओके, सो आपण सेटअपवर येऊया. आणि हे जे टेक्निकल ॲनालिसिस मी बोलतो ना, त्याचा पूर्ण स्टडी मटेरियल, त्याचा जो अभ्यासक्रम आहे ना, तो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मोफत देतो PDF स्वरूपात पहिल्याच दिवशी. ह्या कोर्समध्ये पण तसंच आहे. ज्यांना शेअर मार्केटचा सुद्धा माहिती नसेल ना, त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स अतिशय फायदेशीर आहे. म्हणजे जर बिगिनर असेल तर त्यांच्यासाठी, आणि जे हे असेल थोडं जुनं काम करत आहेत पण तेवढा म्हणावं तसा प्रॉफिट नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स जबरदस्त फायदेशीर आहे. सो आवर्जून करा. आणि हा जे टेक्निकल ॲनालिसिस बोलतो त्याचा अभ्यासक्रम त्यांना दिला जातो. ओके, सो इथे काय करतो आहे, इथे आपण सिम्पली इथे बॉलिंजर बँड म्हणून लावतो. आता बॉलिंजर बँडमध्ये काय हवं आहे माहिती आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी फक्त मिडल बँड वापरतो आणि बाजूचा पार्ट थोडा हे करतो, म्हणजे तुम्हाला तो दिसायला बरा पडेल. ओके, हा बॉलिंजर बँड लावला आणि इथे हा जो मिडल बँड आहे ना, त्याला मी थोडंसं हा कलर देतो. सॉरी, रेडच कलर देऊया आपण त्याला. दिसतंय ना तुम्हाला क्लिअर? दिसतंय का रे स्क्रीनवर? ओके, आणि दुसरं मी इथे घेतोय मित्रांनो VWAP, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज. ओके, आता मी हे दोन फक्त मी हे घेतले. ओके, सो इथे बघा थोडंसं इथे आपण कलर चेंज करूया, म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. कलरचा प्रॉब्लेम. ओके, मी इथे येलो कलर घेतला VWAPसाठी आणि बॉलिंजर बँडसाठी हे घेतलं. सो ह्या सेटअपमध्ये काय करतो माहिती आहे मित्रांनो, पुन्हा सांगतो, मी इथे कुठलंही बाय सेलचं रिकमेंडेशन देत नाही आहे. मी कुठलंही ॲश्युअर रिटर्न किंवा ह्याच्याबद्दल प्रॉफिटबद्दल बोलत नाही. मी प्युअर ॲनालिसिस सांगतो आहे. आणि ज्या स्टॉकबद्दल किंवा ज्या इंडेक्सबद्दल मी नाव घेतो आहे ना, ते फक्त स्टडी पर्पजसाठी असेल. सो त्यामुळे कुठलाही डिसिजन घेताना पहिला तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी बोला. मी हे माझं ॲनालिसिस किंवा आम्ही जो सेटअप वापरतो तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. एक नक्की की ह्या सेटअपच्या आधारे तुमची ट्रेडिंग लेवल एक वेगळ्या लेवलला असेल, नंबर 1. नंबर 2, ह्याचा पटकन आता एखादी जादूची कांडे भेटले आपण उद्यापासून प्रॉफिट कमवू असं नाही आहे. सो थोडीशी त्याची बॅकटेस्ट करा, त्याचा सराव करा, पेपर वर्क करा आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रॅक्टिस करा. ओके,
सो इथे काय करतोय मित्रांनो, मी हे दोन हे लावले इंडिकेटर लावलेत. एक तर मी लावलं VWAP, दुसरा लावला मी बॉलिंजर बँड. सो मी काय करतो, 15 मिनिटाची टाईम फ्रेम घेतोय आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये दुपारी 3:15 जी कॅन्डल असते, जी 3:30ला संपते. सो 25च्या आसपास 3:25 किंवा 3:27-28 मी काय करतो, इथे बघतो की ही जी कॅन्डल आहे ही दोन्ही लाईनीच्या वरती. हे लाईन व्यवस्थित दिसते रे, रेड कलरची. हां, ओके. सो ही जी कॅन्डल आहे ना, ही VWAP आणि ह्याच्या वरती आहे का, किंवा दोनापैकी एकाच्या वर आहे का, एवढं मी बघतो आवर्जून. दोनाच्या वर असेल तर मी नेहमी ॲग्रेसिव्हली काम करतो, पण जर दोनापैकी एकाच्या वर असेल तर मी हातचा राखून काम करतो. हातचा राखून काम करतो म्हणजे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांनाही नेहमी सांगतो, जेव्हा तुम्ही इंडेक्समध्ये ट्रेडिंग करता तेव्हा एकाच लॉटने काम करा. तुम्ही रिस्कच एवढी मर्यादित ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही, तुम्ही पॅनिक होणार नाही, तुमचं मानसिक संतुलन बिघडणार नाही. असं नाही आहे मार्केटमध्ये जास्त पैसे लावले तरच जास्त पैसे भेटतात. म्हणजे आमचे विद्यार्थी पहिल्या दिवसापासून एकच काम करतात. जर ट्रेडिंग हा प्रकारमध्ये काम करत असेल तर एका लॉटच्याच आधारे काम करतात. म्हणजे कॅपिटल किती आलं, जर इंडेक्समध्ये करत असेल 8-10 हजार रुपये, बँक निफ्टी आता वाढलं, अन्यथा तेही 10,000 द्यायचं. आणि स्टॉकमध्ये असेल तर 25-30, डिपेंड ऑन स्टॉक. पण काम करायचं तर एकाच आधारे, एकाच लॉटच्या आधारे. ओके. सो अट ही असते की 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जी शेवटची कॅन्डल असते 3:15 ते 3:30, ही कॅन्डल एकतर VWAP किंवा मिडल बँडच्या वरती क्लोज झाली पाहिजे. पुन्हा सांगतो, टाईम फ्रेम 15 मिनिटाच्या. आमचा असा अभ्यास आहे किंवा आमचा असा रिसर्च आहे की जर कॅन्डल 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये 3:15 ते 3:30ची जी कॅन्डल असते ती शेवटची कॅन्डल VWAP आणि बॉलिंजर बँडच्या जर वर क्लोज झाले असेल तर बहुतांश वेळे दुसऱ्या दिवशी बाजारात गॅप अपच येतो. मी मगाशी जो तुम्हाला बोललो ना की टॅरिफमुळे जेव्हा 1300 अंकाचा गॅप अप झाला होता, मी ती कॅन्डल तुम्हाला दाखवतो. आणि त्या दिवशी आमच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी तो ट्रेड कॅरी केला होता. आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी कुणाला 70,000, कुणाला 80,000, कुणाला 50,000, तर कुणाला 38,000 असा प्रॉफिट भेटला होता एका लॉटवर. हे बघा, दिसतंय तुम्हाला, हा मोठा गॅप अप बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. हाच ना, नाही, खूप मोठा. हा बघा, 25,080 वरनं तो डायरेक्ट ओपन झाला होता 26,305, जवळजवळ 1,300 पॉईंटचा गॅप अप होता मित्रांनो. आणि इथे जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल कॅन्डल ही VWAP आणि बॉलिंजर बँडच्या वरती होती. लक्षात येते. त्याच्यानंतरची बघा, तुम्हाला लक्षात येईल मोठा गॅप. इथे बघा, ही 5 तारखेची कॅन्डल बघा, ही VWAPच्या खाली होती, बॉलिंजर बँडच्या खाली होती, दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन. इथे बघा, ही 6 डिसेंबरची कॅन्डल, VWAPच्या वरती, बॉलिंजर बँडच्या वरती, दुसऱ्या दिवशी गॅप भेटला. पुन्हा सांगतो, हा माझा अभ्यास आहे, तसाच घडेल असं नाही आहे. पण आमच्या बाबतीत बहुतेक वेळा जे घडलं, आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून चांगला फायदा झाला, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही त्यावर रिसर्च करा, बॅकटेस्ट करा, प्रॅक्टिस करा, आणि नंतर तुमचा जो फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याच्या ह्याच्या सल्ल्यानुसार काम करा. ओके. सो पुन्हा इथे बघा, 9 तारखेला सेम दोन्ही कॅन्डलवर, दोन्ही लाईनीच्या वरती, ही जी गोल्डन लाईन आहे आपली VWAP आणि बॉलिंजर बँडच्या वरती, दुसऱ्या दिवशी गॅप अप. आणि ज्या दिवशी ही इथे बघा ह्याच्या खाली होती, गॅप डाऊन. ओके. हे बघा, दिसते लाईन ही 12 तारीख, दोन्ही लाईनीच्या खाली आहे कॅन्डल. 25,800 वरनं डायरेक्ट कुठे 25,550, 250 पॉईंटचा गॅप डाऊन. सो खूप मजा येते काम करायला. सो मला फक्त तुमच्याकडनं एकच हवं आहे की तुम्ही बॅकटेस्ट करा आणि मला सांगा की ही सिस्टम खरोखर वर्क करते की नाही. एवढं कराल माझ्यासाठी. कारण मित्रांनो, पुन्हा सांगतो, कुठलाही व्यवसाय असो, मग ते शेअर मार्केट असो, शेतीमध्ये पण रिस्कच आहे ना. अरे इथे तर माहिती असतं, किंवा इथे स्टॉप लॉस कट तरी करता येतो, बुक तरी करता येतो. शेतीमध्ये काय बुक करता येतं,
मेहनत केली 3-4 महिने, कर्ज घेऊन सालं बियाणं आणलं, सगळे हे केली, कामं केली, नांगरणी केली, फवारणी केली, सगळं केलं आणि नंतर पावसानं दगा दिला. कुठे लॉस बुक करताय? नाही ना. सो रिस्क कशात नाही. इथे तर समजतंय की माझा एवढा लॉस झाला, आता मला कट करायचा आहे, लॉस बुक करायचा आहे. किंवा दुसऱ्या दिवशी इथे प्रॉपर अभ्यासाच्या आधारे केलं तर लॉस कव्हर तरी करता येईल. शेतीमध्ये काय कव्हर करणार? नोकरीमध्ये पण रिस्क आहे ना. दुसऱ्या दिवशी जॉब मेल आला की फायर केलं तुम्हाला, कुठे काय करणार? सो रिस्क कुठे नाही. अरे साधी गाडी चालताना सुद्धा रस्त्यावर रिस्क असतेच की. डर तो सबको लगता है ना. पण ते एक वाक्य आहे ना, डर के आगे जीत आहे. आणि मला हे बघायचं आहे की ज्या शेअर बाजारची बिल्डिंग महाराष्ट्राच्या मराठी मातीत आहे, त्या मार्केटवरती मराठी लोकांचा दबदबा असला पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. आणि त्यासाठी सामान्यातला सामान्य मनुष्य या मार्केटमध्ये यावं, त्यांनी प्रॉपर अभ्यास करावा, सराव करावा आणि त्याच्या आधारे चांगला पैसा मिळवावा. ह्यासाठी माझे प्रयत्न आहेत. आणि म्हणून हा जो 1,00,000-1.5 लाखाचा कोर्स, अवघ्या पुऱ्या वर्षाची फी फक्त जी 10,000 ठेवले, ती पण पुन्हा सांगतो, आज आणि उद्या जे नोंदणी करतील त्यांच्यासाठी. ह्याच्या मागचं कारणच ते. आणि ह्यांना असं नाही, ह्यांना पूर्ण अभ्यासक्रम मी देतो आहे. जो अभ्यासक्रम आमच्या मेंटरशिप कोर्ससाठी आहे ना 1 वर्षाचा, तो सगळा अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांना मी देतो आहे. का तर प्रत्येकाने अभ्यास करून ह्याच्यामध्ये यावं, त्यांचा बेस त्यांनी मजबूत करावा. आणि प्रीमियम कम्युनिटीमध्ये ग्रुपमध्ये ह्याच्यासाठी घेतलं जातं की त्यांना लाईव्ह मार्केटमध्ये मार्गदर्शन मिळावं, त्यांना ॲनालिसिस मिळावं, त्यांना रिसर्च मिळावा. ह्याला म्हटलं जातं हाताला धरून शिकवणं. मेंटरशिप कोर्सचा अर्थच हाच असतो की हाताला धरून शिकवणं. आणि मला पूर्ण खात्री आहे मित्रांनो, माझ्या मिशनमध्ये तुम्ही सगळे मला मदत कराल. हा व्हिडिओ तर तुम्ही सर्वांना पोचवलाच, पण तुम्ही त्या लोकांना फोन करून हा व्हिडिओ बघायला सांगाल. कारण ही फक्त हा एक सेटअप झाला BTSC ट्रेडचा, गॅप ट्रेडिंग करण्याचा. पण त्या कोर्समध्ये हे शिकवलं जातं की तो जो घेतलेला ट्रेड असतो दुसऱ्या दिवसासाठी, तो एक्झिक्यूट कसा करावा, कुठे प्रॉफिट बुक करावं, कुठे स्टॉप लॉस ट्रेल करावा. जर तो उलटा फिरला, कारण शेवटी बघा मार्केट आहे, इथे 100% प्रेडिक्शन कोणीच करू शकत नाही. आणि आजकालचं जर मार्केट आहे ना, हे पूर्ण न्यूज बेस आहे. उदाहरणार्थ सांगतो, काल आम्ही 3:15 आमच्या विद्यार्थ्यांनी ट्रेड कॅरी केले आहेत. कोणी बँक निफ्टीचे घेतले आहेत, कोणी निफ्टीचे घेतले आहेत. आणि उद्या 350 अंकाच्या आसपास गॅप अप होईल असं गिफ्ट निफ्टी. सो ज्यांनी 10,000 लावले असतील त्याला कमीत कमीत 15-20 हजाराचा प्रॉफिट होईल ओव्हरनाईट, एका रात्रीत. आणि एका रात्रीत लॉस पण होण्याची शक्यता असते. मग त्यासाठी हेजिंग कसं केलं जातं, कशा पद्धतीत आपण एक बॅलन्स ट्रेड घेतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या कोर्समध्ये शिकवल्या जातात. आणि मला कौतुक खरोखर आमच्या महिलांचं आहे मित्रांनो. म्हणजे अनुजा आमच्या खेडेकर असतील किंवा आदितीताई असतील, श्रद्धा मॅडम, खूप जण आहेत महिला की मी शॉक होतो की कसं या घरातले संसार, जेवण खाऊन मुलांना बघणं, हे करून ते कसं काय त्याच्यामध्ये हे काम करतात आणि कसा पैसा मिळवतात. हॅट्स ऑफ, खरोखर हॅट्स ऑफ. आणि मित्रांनो, कुठल्याही चळवळीची सुरुवात ही अशीच असते, एकाचा बघून दुसरा. पण पुन्हा सांगतो, तुम्हाला पैसा तेव्हाच येईल ना जेव्हा तुम्ही अभ्यास कराल. आणि त्या अभ्यासाच्या आधारे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या आधाराने, दुसऱ्याने दिलेल्या ट्रेडनी, टिपच्या आधारे जर काम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आयुष्यात कधीच पैसा मिळवणार नाही. त्याचं कारण एखाद्या दिवशी पैसा मिळेल सुद्धा, आणि मग त्या पैशाची चटक लागली ना का आपण अभ्यासाकडे वगैरे सगळा दुर्लक्ष करतो, फक्त त्या व्यक्तीवरती अवलंबून राहतो. आणि मग लॉस झाला का तो लॉस रिकवर करण्यासाठी मग सुरू होतं रिव्हेंज ट्रेडिंग. आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून बाहेर राहायचं आहे. शेअर बाजारातून जर तुम्हाला सातत्यपूर्ण नफा मिळवायचा असेल, मी शब्द वापरला सातत्यपूर्ण नफा, तर तुम्हाला स्वतः मेहनत करावी लागेल, थोडा अभ्यास करावा लागेल, थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. आणि ज्या दिवशी मित्रांनो तुम्ही स्वतःच्या मेहनतीने पैसा कमवाल ना, तेव्हा तुम्हाला जो कॉन्फिडन्स असेल ना तो खूप वेगळा असेल. अरे यार, मी आज 8,000 कमवले, मी आज 2,000 कमवले. लक्षात येतं. फक्त एक काम करायचं मित्रांनो, जो अभ्यास शिकवला जातो ना तो लिहून ठेवा, त्याची प्रॅक्टिस करा. आणि ज्या दिवशी तुम्ही ट्रेड घ्यायला शिकाल ना, सुरुवात कराल, त्या दिवशी तुम्ही लिहायला शिका की मी ट्रेड तो का घेतला, तेव्हा प्राइस ॲक्शन का होती,
तेव्हा MACD कुठे होता, बॉलिंजर बँड कुठे होती, प्राईस कुठे होती, जो सेटअप तुम्ही वापरतो तो लिहा. ह्याने फायदा काय होईल माहिती आहे मित्रांनो, तो ट्रेड जर प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झाला तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही त्याच्यावर अजून हे कॉन्फिडेंटली काम कराल. आणि जर लॉस झाला तर तुम्हाला समजेल की तुमचं चुकलं कुठे होतं. 1 दिवस चूक झाली, 2 दिवस चूक झाली, 10 दिवस चूक झाली. मित्रांनो, हळूहळू तुम्ही तुमच्या चुका स्वतःच टाळायला शिका. मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर अशा पद्धतीत तुम्ही काम केलं, अवघ्या 6 महिन्यात तुम्ही व्यावसायिक ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बना. अवघ्या 6 महिन्यात. मार्केटमध्ये मोठा पैसा कधी भेटतो माहिती आहे का मित्रांनो, जेव्हा तुमचा लॉस छोटा असतो तेव्हा. लॉस नसतोच असं कधीच होणार नाही, लॉस असतोच, तो तर फिक्स आहे. पण तो किती असायला हवा ना, हे ज्या दिवशी तुम्हाला ठरवता येईल ना, तुम्हाला ही तर सोपी गोष्ट आहे, वाटते तेवढी सोपी नाही. जे ट्रेडिंग करतात किंवा जे मार्केटमध्ये काम करतात ना, त्यांना विचारा सोपं आहे का आपलंच बोट कापणं. तुम्हाला माहिती आहे ना की जेव्हा एखाद्या माणसाला डायबिटीज होतं तेव्हा त्याचं एखादं अंग कापतात की पहिलं बोट कापलं आहे, पण ते योग्य असतं. बोट गेलं तरी माझा हात तरी शाबूत आहे ना. मार्केटमध्ये सुद्धा तसंच, एवढा लॉस बुक केला ना चालेल, पण माझा कॅपिटल तरी शाबूत आहे ना. सर सलामत तो पगडी 50. पण इथेच आपण कमी पडतोय. मोस्टली ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर इथेच कमी, त्यांचा इगो हट होतो. यार नाही, मी एवढा अभ्यास केला, माझा बरोबर आहे, चूक कसं, मार्केट चुका, मी नाही चुकला. मग तो आशेने काय करतो, अजून त्याला एव्हरेज करायला जातो. आणि मोस्टली लोकांचे पैसे जे गेले आहेत ना, मॅक्झिमम माझ्या नजरेत तरी जे ट्रेडर लॉसमध्ये गेले आहेत त्याचं एकमेव कारण, एक्सपायरीच्या दिवशी स्वस्तातले ट्रेड घेऊन एका दिवसात झटपट श्रीमंत होणं, ही जी नवीन संकल्पना आली आहे ना झटपट श्रीमंत होण्याची, ती माणसाला खड्ड्यात नेते. ज्या दिवशी तुम्ही संयमित ट्रेड कराल, ज्या दिवशी तुम्ही नियोजन पद्धतीने कराल, ज्या दिवशी तुम्ही अभ्यासाच्या आधारे ट्रेड द्याल, मी तुम्हाला चॅलेंज सांगतो मित्रांनो, तुमच्यासारखा चांगलं काम करणारा मार्केटमध्ये असूच शकत नाही. फक्त आपल्याला आपल्या भावभावनांवर कंट्रोल ठेवायला हवा. आणि हा कंट्रोल ठेवणं खूप सोपं आहे, पण कधी, जेव्हा तुम्ही सेटअपच्या आधारे काम कराल. हा जो कोर्स आहे ना मित्रांनो, इथे हे वेगवेगळे सेटअप शिकवले जातील. भले तो अतिशय कमी शुल्कातला कोर्स असेल, सर्वसामान्यांसाठी कोर्स असेल, पण इथे शिकवण्यामध्ये कुठेच कंजूसी केली जाणार नाही. सगळ्या प्रकारचे इंट्राडेसाठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा स्क्लॅपिंगसाठी जे जे पोर्टफोलिओसाठी जे जे सेटअप आहेत ना, ते तिथे विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल. पहिल्याच दिवशी त्यांना सगळा अभ्यासक्रम दिला जाईल, ज्यात बेसिक ऑफ स्टॉक मार्केट काय, किंवा टेक्निकल ॲनालिसिस कशाला म्हणतात, फंडामेंटल ॲनालिसिस कसा करतात, कशा चांगल्या कंपन्या निवडल्या जातात, काय त्यात बघितलं जातं, असे कुठले सॉफ्टवेअर आहेत की ह्या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पहिल्या दिवशी पुरवल्या जातील अभ्यासक्रमाच्या. आणि त्यानंतर प्रत्येक 15 दिवसाने त्यांची ऑनलाईन त्यांचं प्रशिक्षण असेल, जे त्यांना नंतर रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सुद्धा पुरवलं जातं. उद्देश हाच आहे. हा कोर्स फुकट केला असता का, नक्की केला असता, पण मित्रांनो काय असं माहिती आहे, त्याला ना व्हॅल्यू नसते. आम्ही मागे सुद्धा जवळजवळ 200-300 लोकांना आम्ही आतापर्यंत फ्री शिकवण्याचा प्रयत्न केला, पण काय होतं की तिथे तेवढं ते सिरियसने काम करत नाही आहे. ते लॉस भोगायला तयार आहेत, पण शिकण्यासाठी खर्च करायला तयार नाही. मित्रांनो, शिकण्यासाठी पैसे खर्च करणं खर्च नसतो, ती स्वतःमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट असते, वन टाईम इन्व्हेस्टमेंट. आणि अर्धवट शिक्षणाने कधी हे करू नका, समाधान मानू नका. हा पूर्ण 1 वर्षाचा मेंटरशिप कोर्स ठेवण्याचं कारणच हे आहे की जो शिकणार आहे ना त्याला परिपूर्ण प्रशिक्षण द्यायचं आहे, पूर्ण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. त्यात सगळ्या हेजिंग कसं असं, पोर्टफोलिओ कसा उभा, सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न असेल. माझी विनंती एकच आहे मित्रांनो, की तुम्ही जर नोकरी करताना करा, पण त्यातही वेळ काढून तुम्ही हे जे शेअर मार्केटचं नॉलेज आहे, फायनान्शियल कॅपिटल मार्केटचं, हे नॉलेज आत्मसात करा. तुम्हाला शॉर्ट टर्म नाही जमत द्या, लॉंग टर्ममध्ये काम करा, पण जे काय कराल ते अभ्यासाच्या आधारे करा. खूप मोठं रॉकेट सायन्स नाही, एखादा सेटअप जरी तुम्ही शिकलात, एखादा सिंगल सेटअप, साधा सोपा सेटअप, आणि त्यावर जरी तुम्ही प्रॅक्टिस केलात, मास्टरी केलात ना, तरी खूप झाला पैसा कमवण्यासाठी, खूप झाला. इथे प्रॉब्लेम काय होतं तुम्हाला सांगतो बघा, की जे लोक शिकले आहेत, जे पैसे कमवत आहेत, ते इतरांना सांगत नाही की
आपल्याकडे त्यांना वाटतं आपल्याकडे खूप पैसा असं दुसऱ्याला सांगितलं तर तो आपल्याकडे मागेल किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी असेल. पण जरा लॉस झाला ना तर तो मात्र ओढत जातो. पण तो लॉस का झाला, कशामुळे झाला, तो नाही सांगत आहे बॅड. की मी दुसऱ्याच्या सांगण्याने सल्ला घेतला, मी टी व्हीवर ऐकलं म्हणून काम केलं, किंवा मी ट्रेड घेतल्यानंतर निर्धास्त होतो, गाफील होतो. तो काहीच कारण सांगतो, तो सांगतो मी लॉस झालो. त्याच्या घरातले सांगतात हे बर्बाद झाला. अरे पण तो का झाला, कशामुळे झाला. तो डायलॉग आहे ना पिक्चरमधला कि नाचना नहीं तो गाने को बेकार नहीं बोलना है, गंदा नहीं बोलना है. नाचता येत नाही म्हणून गाण्याला वाईट म्हणू नका, नाचायला शिका. सो मार्केट तुम्हाला नाचवत नाही आहे, मार्केट तुम्हाला मोठं करतं. आजवर हजारो नाही करोडो लोकांना मोठं केलं आहे. आज पूर्ण जगभरात मोठं उत्पन्न कमवण्याचं साधन हे मार्केटच मानलं जातं. जगातले जेवढे उद्योजक आहेत, जेवढे बिझनेसमॅन आहेत, त्या सर्वांची मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे मोठमोठे CA आहेत, आर्थिक सल्लागार आहेत. ह्याचा अर्थ का आपण पैसा कमवू नये का, आपली स्वप्न नाही आहेत, आपल्या गरजा नाही आहेत, आपल्याला पैसा नको आहे, आपल्यालाही हवं आहे. मग आपण थोडंसं शिकायला का हरकत आहे. थोडासा अभ्यास करूया, थोडा सराव करूया, अशा लोकांच्या संपर्कात करूया जे तिथे चांगला त्यांच्याकडे नॉलेज आहे, चांगला अभ्यास आहे, चांगला अनुभव आहे. मित्रांनो, मला खूप आनंद होतो दररोज. माझ्या एवढा श्रीमंत कोणच नाही जेव्हा मी दररोज माझ्या मुलांचे, विद्यार्थ्यांचे नफा आमच्या चॅनलवरती शेअर करत असतो. प्रचंड आनंद होतो, कारण आपल्या अभ्यासाचा, आपल्या अनुभवाचा फायदा त्यांना कुठेतरी होत आहे. आणि त्यांचं डेडिकेशन, हॅट्स ऑफ, प्रश्नच नाही. सो माझी विनंती तुम्हाला हीच आहे की आहे त्या उत्पन्नावर अवलंबून राहू नका. आजपासून नव्या उत्पन्नासाठी प्रयत्न करा. आणि शेअर मार्केट सत्य बघा, शेअर मार्केटसारखा दुसरा चांगला मार्ग असूच शकत नाही. कारण इथे मजा काय माहिती आहे मित्रांनो, तुमचं शिक्षण काय, तुमचं वय किती आहे, तुमचा अनुभव काय, तुम्हाला कुठली लँग्वेज येते नाही, ह्याचं काही घेणं देणं नाही आहे. इथे फक्त एवढंच आहे की तुम्ही किती सिरियस आहात पैसा कमवायला. एक एवढं ठरवलात ना मित्रांनो, तुमच्या जर ती आग असेल ना परिस्थिती बदलायची, प्रचंड पैसा कमवण्याची, ह्या जगात तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. सो जर तुम्हाला ह्या कोर्समध्ये भाग घ्यायचा असेल आणि शेअर मार्केट व्यावसायिक पद्धतीने शिकायचं आहे, तेही अतिशय कमी, कारण ही जी योजना आहे सवलतीची, अवघ्या 10,000 रुपयात पूर्ण वर्षभराचा कोर्स, ही फक्त आज आणि उद्या जे नोंद करणार आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर ह्या कोर्सची फी ही सुरुवातीला सवलतीला म्हणून वर्षाची 30,000 रुपये असेल. पण जे आज आणि उद्यामध्ये रजिस्ट्रेशन नोंदणी करतील त्यांनाच फक्त ती 10,000ची कोर्स फी असेल. सो माझी विनंती हीच आहे की प्रत्येकाने अभ्यास करा, सराव करा, प्रॅक्टिसच्या आधारे काम करा. आणि आज जो सेटअप शिकवला आहे तो प्लीज बॅकटेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की हा सेटअप वर्क करतो आहे की नाही. सो आज आपण इथेच थांबूया. तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबियाची काळजी, आणि प्रचंड पैसा मिळवा. धन्यवाद. थँक्यू.